तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज सकाळी अभ्यास करण्याचं कारण म्हणजे आता आज आपलं होतं शेवटचं प्रॅक्टिकल, त्यामुळे अभ्यास करत बसलेलो. आता एवढे पेपर प्रॅक्टिकल झाले, तुम्हाला कधी अभ्यास करताना दाखवलं नाही, त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ काढून घ्यावा अभ्यास करतानाचा. मग आपला आवरून ते झाल्यानंतर पहिल्यांदा तर आपल्या केवढाचा हातपाय तोंड पुसून घेतलं. मग तिला घेऊन निघालो आपण कॉलेजला. आता जाताना वातावरण असलं खट्ट झालेलं, 8 वाजले तरी दुःख हटलं नव्हतं. भावांनो एवढं भारी वाटत होतं बघायला. मग तिथनं पोहोचलो प्रसादच्या घरी. भावाचा अजून बुटच घालायची चाललेली. भावाला म्हणलं जरा पटपट आवर. आता कॉलेजवर पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तर हॉस्टेल गाठलं. तिथे गेलो तर स्वप्नीलचं अजून आवरायचं चाललेलं. भावाला म्हटलं जरा लवकर आवर. आज होता ऋषभचा बर्थडे. खरं भावाला गोळात घ्यायचं होतं, त्यामुळे इथे कॅमेरा लावलेला, पण तो काय आपल्याला गावला नाही. पहिला तर कॉलेजमध्ये गेलो त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. मग आता प्रॅक्टिकलचं टेन्शन आम्ही इथं जमा झालेलो. खरं भावांच्या चेहऱ्यावर टेन्शन काय दिसत नाही, तो विषय वेगळा आहे. प्रॅक्टिकल आणि वायवा झाल्यानंतर रत्नाकर भावांनो असला खुश झालेला, त्यासारखी खुशी कोणाला झाली नव्हती. आता बर्थडे सेलिब्रेट करायचा असल्यामुळे आम्ही आलतो कॉलेजच्या बाहेर. आता भावाचा बर्थडे म्हटल्यावर सगळे गच मध्ये खुश होते. मग मी डबल त्याला शुभेच्छा द्यायला गेलो आणि हात साफ करून घेतलं. तेवढ्यात रत्नाकर आणि तेजस बर्थडे साठी केक सुद्धा घेऊन आली होती. आता त्याचं अनबॉक्सिंग करायला आपण ते प्रणित कडे दिलं. भावाला ते काय जमलं नाही सोडा. आता बर्थडे चॉकलेट बॉयचा म्हटल्यावर केक तर चॉकलेटचा असणारच की. पहिल्यांदा तर तेजसने त्याला 5 झेंडूंचा हार घातला. आता बर्थडे आहे म्हटल्यावर पडी तर होणारच की. एकदा पडी खाल्ल्यानंतर भाऊला चांगली अक्कल आलेली, त्यामुळे तो काय खाली बसला नाही परत. खरं तलवारीनंच केक कापायचं होतं, पण ती तलवार गंजलेली, त्यामुळे त्यानं काय केक कापता आला नाही. पहिला तर त्याला थोडासा केक चारून घेतला आणि परत त्याच्या चेहऱ्याला बी केक चारला. आता रंगपंचमी रंगाने साजरी करतात, पण ह्यांनी इथं केक न साजरी केली होती. असले दोघांनी एकमेकांना भरलं होतं, काय विषय. आता ही दोघं भरल्यात म्हणल्यावर आता ही बाकीच्यांना काय सुट्टी देतात वय. रंगपंचमीला पण कोणाची असते तोंड झाली नसते, असते आपल्या मित्रांची चालते. तर भावांनो आपण काय त्यांच्या तावडीत गावलो नाही, त्यामुळे आपण तर सेफच होतो. मग तिथनं गेलो आता आम्ही घरी. आता आजच्या पुरतं एवढंच, भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.